पावसाळ्याचा काळ होता. आभाळात गडगडाट सुरू होता. पुण्याच्या एका गजबजलेल्या IT पार्कमध्ये रात्रीच्या पाळीचा वेळ संपून कर्मचारी घराकडे रवाना होत होते. सगळीकडे गडद अंधार आणि भिजलेली झाडं मनात भीती निर्माण करत होती. कविता एक IT कंपनीत काम करणारी तरुणी. तिला उशीर झाला होता. मोबाईलच्या ॲपद्वारे तिने टॅक्सी बुक केली. ड्रायव्हरचे नाव होते यावर शेख. टॅक्सी 5 मिनिटातच आली. काळ्या रंगाची इनोवा होती, एकदम स्वच्छ, आणि ड्रायव्हर एकदम शांत स्वभावाचा वाटत होता. यावरने नम्रपणे विचारलं, मॅडम हडपसर ना? हो, पण शक्यतो पटकन चला, आधीच उशीर झालाय. कविता मागच्या सीटवर बसली. गाडी सुरू झाली. सुरुवातीस सर्व काही सामान्य होतं, पण जशी जशी गाडी पुढे जाऊ लागली तसं वातावरण बदलू लागलं. गाडी साहजिकच मोठ्या रस्त्यावरून फिरून एका आडवाटेच्या दिशेने वळली. कविता जरा घाबरूनच म्हणाली, अरे हा कोणता रस्ता आहे? हडपसरच्या दिशेचा तर वाटत नाहीये. यावर शांतपणे उत्तरला, मॅडम तिकडचा रस्ता बंद आहे, हा शॉर्टकट आहे. तेव्हा कविता मोबाईलकडे पाहते, पण मोबाईलमध्ये सिग्नलही नाही. गाडी एका जुन्या झाडांनी व्यापलेल्या रस्त्याने हळूहळू पुढे जाऊ लागली. आजूबाजूला कुठेही वस्ती नव्हती, आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे गाडीच्या काचेवरून कोणीतरी खिडकी वाजवली, पण तिकडे कोणीच नव्हतं. अचानक यावरने एक विचित्र गाणं गुणगुणायला सुरुवात केली. एक जुनं मुस्लिम कब्रस्तानात वाजवलं जाणारं गाणं. कविता भीतीने विचारते, तुम्ही ठीक आहात ना? यावर हसून म्हणतो, कधी कधी मरण पावलेली माणसंही खूप जगण्याची आस ठेवतात मॅडम. कविताचं अंग शहारून गेलं. तिला जाणवलं यावरच्या गळ्यात एक तावीज होतं, आणि गाडीच्या डॅशबोर्डवर काही विचित्र साहित्य ठेवलेलं, जसे की राख, कापरं, काळे धागे आणि अशा बऱ्याच वस्तू. कविताने हलक्या आवाजात विचारलं, तुम्ही नेहमी रात्रीची ड्रायव्हिंग करता का? यावर उत्तरतो, हो, दिवसा मला शांतता मिळत नाही. मी फक्त मरणाऱ्यांना घरपोच करत असतो. आता मात्र कविता हादरून गेली. तिने दरवाजा उघडून बाहेर पडायचा प्रयत्न केला, पण दरवाजे लॉक होते. तिने आरडाओरडा करायचाही प्रयत्न केला, पण घशातून आवाजच बाहेर जायला तयार नाही. जणू गाडीमध्ये एक अलौकिक शक्ती होती. गाडी आता एका निर्जन ठिकाणी थांबते. एक जुनं कब्रस्तान. यावर म्हणतो, मॅडम आपण पोहोचलो बरं का? कविता किंचाळून म्हणते, हे काय चाललंय? मला घरी जायचंय. यावर हळूहळू मागे वळतो. त्याचा चेहरा आधी शांत होता, पण आता तो काळसर. त्याचे डोळे लाल भडक आणि चेहरा अर्धवट जळाल्यासारखा दिसत होता. तो म्हणतो, मी इथेच राहतो गेल्या 30 वर्षांपासून, याच रस्त्यावर. कारण मला एका प्रवाशाने इथेच मारून फेकलं होतं. कविता श्वास रोखून त्याचं ऐकत होती. यावर पुढे सांगतो, माझं प्रेत सापडलं नव्हतं. मी अजूनही ते शोधतोय, आणि जो जो माझ्या गाडीत बसतो त्याला तसंच करतो, म्हणजे तोही माझं प्रेत शोधू लागायला मला मदत करेल. आणि तो मोठमोठ्याने हसायला लागतो. कविता डोळे बंद करून मनोमन देवाचा धावा करते, आणि तेवढ्यात अचानक जोराचा वारा सुटतो, आणि गाडीच्या समोर एक मोठा प्रकाश पडतो. एक ट्रक समोरून येत असतो, आणि तो जोरजोरात हॉर्न वाजवतो. ट्रक थांबतो. ट्रक ड्रायव्हर गाडीकडे धावतो. ट्रक ड्रायव्हर यावरला पाहत घाबरतो, तू पुन्हा इथे? तू तर 3 वर्षांपूर्वीच अपघातात मरण पावला होता. तो खिशातला अंगारा काढतो आणि त्या गाडीकडे भिरकावतो. यावर चित्कारतो, आणि गाडी अचानक बंद पडते. यावर हवेत विरघळतो एक काळसर धूर बनून. कविता शुद्धीवर आली तेव्हा हॉस्पिटलमध्ये होती. तिच्या बाजूला पोलीस होते. पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला एका ट्रकवाल्याने वाचवलं, आणि हो, ती गाडी 3 वर्षांपूर्वीच एका अपघातात पूर्णपणे जळून गेली होती. कविता थरथरत विचारते, आणि ड्रायव्हर यावर?
पोलीस शांतपणे म्हणतात यावर शेख, तो ड्रायव्हर त्याच अपघातात मेला होता. पण आजही त्या जुन्या रस्त्यावर रात्री उशिरा कोणी टॅक्सी बुक करतं तर यावर शेख याच नावाचा ड्रायव्हर टॅक्सी घेऊन पोहोचतो काळ्या इनोवामध्ये, आणि तो प्रवासी कधीच घरी पोहोचत नाही. तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही वाचलात. ती पुन्हा मोबाईल ॲपमध्ये जाऊन चेक करते तर तिथे कुठलीही हिस्ट्री नसते. अर्थातच तिने रात्री बुक केलेली टॅक्सी याचा कोणताही इतिहास तिथे दाखवत नाहीत. ती मनोमन देवाचे आभार मानते आणि त्या ट्रक ड्रायव्हरचे सुद्धा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारीच्या येणाऱ्या बेल आयकॉनलाही दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.